इफेक्टिव्ह अभ्यास करण्याच्या 6 टेक्निक जे आपण वर्स्ट, बेस्ट आणि ॲव्हरेजमध्ये डिवाइड करू. तुम्ही कोणती यूज करताय ते चॅट बॉक्समध्ये मला नक्की सांगा. फर्स्ट वन इज द समरायझिंग. तुम्ही जे काही अभ्यास केलाय ते समराईज करतायत, परत आठवण्याचा प्रयत्न करताय, पण हे टाइम कन्झ्युमिंग आहे. आपल्याला वाटतं की खूप इफेक्टिव्ह आहे, पण तेवढंही इफेक्टिव्ह नाही आहे. त्यामुळे याला मी ॲव्हरेजमध्ये टाकणार. सेकंड इज द रीडिंग. म्हणजे जे काही वाचलंय ते परत वाचायचं. हे सुद्धा टाइम कन्झ्युमिंग आहे. यातही वाटतं की खूप प्रोडक्टिव्ह आहे, पण यातून तेवढं काही आउटपुट मिळत नाही. त्यामुळे हे मी वर्स्टमध्ये टाकणार. जर तुम्ही ऑनलाईन व्हिडिओ पाहून अभ्यास करत आहात तर ते अंडरस्टँडिंगसाठी खूप चांगलं आहे, पण ते टेम्पररी लर्निंग आहे. डिस्ट्रॅक्शनचे चान्सेस जास्त आहे आणि टाइम कन्झ्युमिंग सुद्धा आहे. त्यामुळे याला सुद्धा मी ॲव्हरेजमध्ये टाकणार. त्यानंतर आहे टार्गेट पेपर्स. तुमची मेमरी टेस्ट करण्यासाठी फारच इम्पॉर्टंट आणि टार्गेटेड स्टडी होतो. त्यामुळे हे बेस्ट आहे. त्यानंतर आहे रायटिंग क्वेश्चन्स. तुम्ही काय वाचलेलं आहे हे लिहिण्यापेक्षा एखादी प्रश्न तयार करा आणि त्याचं उत्तर आठवण्याचा प्रयत्न करा. जे ऍक्टिव्ह रिकॉलसाठी फार इम्पॉर्टंट आहे आणि लॉंग टर्मसाठी हे लक्षात राहील. सो दिस इज द बेस्ट. आणि लास्ट आहे फिनमॅन टेक्निक, जी माझी फेवरेट टेक्निक आहे, ज्यामध्ये तुमची खरंच ट्रू अंडरस्टँडिंग लक्षात येईल आणि तुम्हाला खरंच एखादी टॉपिक समजलेला आहे की नाही आणि तो किती समजलेला आहे, तुम्ही तो दुसऱ्यांना किती खरंच एक्सप्लेन करून सांगू शकताय की नाही, हे सगळं लक्षात येतं. सो दिस इज द बेस्ट टेक्निक.